नमस्कार मित्रांनो. तर आपण आज कुठे चाललोय माहिती आहे का? तर पुढे कळेल तुम्हाला ब्लॉगमध्ये. पुढे गेल्यानंतर प्रतीक्षेचे फोटोशूट वगैरे चालू झालं लगेच. बघा आपली मायना घेऊन गेलो आपण. खूप लांब गेलो होतो. कळेल तुम्हाला पुढे पुढे नाही का आम्ही कुठे गेलो होतो. सांगा तुम्हीच आता कमेंट करून कुठे गेलो होतो नक्की आम्ही. शेवटला तुम्हाला कळेलच आम्ही कुठे गेलो होतो नेमकं. फुल धिंगाणा केला. वातावरण बघा. वातावरण टाईट होतं. फुल राडा केला नुसता. एन्जॉय. लय मस्त वाटत होतं. असं वाटत होतं रिक्षा सोडून इकडेच यावं, मस्त राहावं इकडे. लय क्वालिटी वातावरण होतं. डोंगरावर बघा आवाळ कसं डक टाकल्यासारखं डोकं वगैरे कसं आहे. नाद खोळ्यान जाळगाव धुळा. भैया गायकवाडची कॉपी केली म्हणून नका सहजच बोललोय मी. त्यात काही वादच नाही. कसं आहे आपली मायना घेऊन गेलतो आपण दुसरी गाडी घेऊन जात नाही हो. आपल्या महिन्याशिवाय आपण कुठे जात नाही. नाद खोळा करून टाकतो आपण. त्यात काही वादच नाही. बघा प्रतीक्षेत ट्रॉफिक झालं होतं पुढे खूप. आमच्या प्रतीक्षेतने घेतली ना रिस्क, मग डायरेक्ट उतरून ट्रॉफिक साफ करायला लागले. व्हिडिओ काढताना लाजले मग. हे बघा गेलो ना आम्ही. मग कुठे गेलो माहिती का? जाऊ सांगून टाकतो. भीमाशंकरला गेलो ना आम्ही. कुठं? भीमाशंकरला. गाडी पार्किंगला लावून तिथं प्रायव्हेट गाडीने जायला लागतं, दुसऱ्या गाडीने. एकाला 30 रुपये तिकीट आहे मित्रांनो. भरपूर ट्रॉफिक होतं. आम्हाला खूप त्रास झालाय जायला. बघा कसं आहे वातावरण. नाद खोळाय का नाही. माणूस दिसत नव्हता पुढचं. 200 मीटरच्या पुढे माणूस थांबला तर दिसत पण नव्हता. एवढं धुकं वगैरे होतं. इथं असले रेनकोट घेण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण पाऊस वगैरे खूप होता. खूप लोक चालत जात होते भीमाशंकरला मंदिरापाशी. 5 किलोमीटर लांब पार्किंग आहे. 5 किलोमीटर चालत जावं लागतं. बघा आम्ही 3 जण मागे बसलो होतो. बघा प्रतीक्षेटचा फोन चालू झाले लगेच. घरून फोन चालू झाले लगेच. बघा रेनकोट वगैरे. दिनेश शेठ, पप्पू शेठ कसं आहे रेनकोट वगैरे घालून. नाद खोळाय का नाही. त्यात काही वादच नाही. प्रतीक्षेटचे नुसते फोनवर फोन चालू होते घरचे. बघा लाईन दर्शनाला. आम्ही काय लाईनला थांबणार नव्हतो, कारण आम्हाला आधीच खूप उशीर झाला होता. बघा कसं आहे नात खोळाय का नाही. आमचं पब्लिक 4 जण गेलतो आपली मायना घेऊन. बघा आतमध्ये माकडं वगैरे. आतमध्ये माकडं होते. कसे आहेत त्यांच्याकडे झूम केला ते बघायला लागलं. वाटलं उडी मारते काय आता आपल्यावर. बघा लय मोठी लाईन होती दर्शनाला. दर्शन काय आपलं होणार नव्हतं. दर्शन होणार नव्हतं त्यामुळे आपण काय लाईनला थांबलो नाही, कारण आपले सीएनजी संपत आला होता आपला. भरपूर रिझल्ट लागला होता. सीएनजी रिझल्ट लागला होता, त्यामुळे आपण काही लाईनला थांबलेलो नाही. आपण बाहेरनं दर्शन करायचं ठरवलं होतं. त्यामुळे बघा ही गर्दी. बघा लई गर्दी, आपट गर्दी हो. बघा ही गर्दी. आपलं घेतलं मग घेतलं दर्शन. प्रतीक्षेटने बी दर्शन घेतलं. प्रतीक्षेटने काहीतरी मागितलंय बरं का, ते काही सांगितलं नाही. महादेवाला काहीतरी मागितलंय. होईल इच्छा पूर्ण सीटची. बघा इथूनच दर्शन घेतलंय आपण, मुख दर्शन. कसं आहे निघालं बघा. रिटर्न निघालो आम्ही. दर्शन तर काही बाहेरून घेतलंय. हे टाइम झाला आम्हाला निघाला. संध्याकाळच्या तिथून 8 वाजता आम्ही निघालेलो आहे. 8 वाजता निघालो तरी सुद्धा ट्रॉफिक होतच. भरपूर गाडी येत होत्या, भरपूर जात होत्या. नातकोळ